ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. सर श्री अशोक एनजे हे एक पर्यावरण तज्ञ आहेत, परिसंस्था तज्ञ आहेत. त्यांनी इको फ्रेंडली लाईफ नावाची संस्था, जी संपूर्णपणे पर्यावरण संरक्षणाचं काम करण्यासाठी वाहून घेतलेली संस्था आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्या भारतामधील युवा वर्ग जो संख्येने जगामध्ये सर्वात जास्त आहे, अशा युवा वर्गाचा विकास व्हावा, त्यांना एक चालना मिळावी, यासाठीही आपण तरुण तगडा भारत म्हणजेच एक सशक्त असा भारत बनवण्याचं अभियान आपण सुरू केलेलं आहे. मागील वर्षी 15 ऑगस्ट 2024 रोजी आपण एक भव्य दिव्य अशी पर्यावरण जागृती रॅली काढली होती. 700 करोड वृक्ष संपूर्ण भारतभरात लावायचे आहेत असा संकल्प संस्थेने केलेला आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 15 ऑगस्टला आपण एक मोठी मोहीम राबवली होती. त्यामध्ये कलाकार सामील झाले होते, पर्यावरणाशी संबंधित कार्यकर्ते सामील झाले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातून आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये ते सर्व लोक आले होते. 27 सप्टेंबर या दिवशी आपण सर श्री रतन टाटा युवा पुरस्कार हा पुरस्कार आपण अशा युवकांना दिला जे युवक समाजामध्ये काहीतरी भरीव कार्य करत आहेत, समाजाला प्रेरणा देणारं काही कार्य करत आहेत आणि तरुण तगडा भारतचा अभियानाचा भाग म्हणून त्यामध्ये जवळजवळ आपण 40 युवकांना, जे महाराष्ट्रभरातून आले होते, त्यामध्ये अनेक जण वेगवेगळ्या पक्षांमध्ये होते, काही सरपंच होते, परंतु पक्षनिवेश, धर्मनिवेश, जातीनिवेश सर्व बाजूला ठेवून सर्व लोक त्या पुरस्कारासाठी आले होते. आणि त्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या प्रतिष्ठित सभागृहामध्ये तो पार पडला होता. तर आपल्या ठाणे जिल्ह्यामधील जे युवा रत्न आहेत ते संदीपजी खांबे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण एक इको फ्रेंडली लाईफच्या परंपरेप्रमाणे आपण एक छोटीशी प्रार्थना घेतो. तर आपण सर्वांनी जागी उभं राहायचं आहे. सगळ्या कार्यामध्ये कोणतीही गोष्ट इको फ्रेंडली लाईफ मध्ये आपल्या स्वतःपासून सुरुवात होते. आणि निसर्गामध्ये कुणीही तशा अर्थाने दुःखी नसतं, आनंदी असतं, त्यांची तब्येत स्वास्थ्य चांगलं असतं. असा मी 78 वर्षाचा तरुण तुमच्यामधल्या तरुणांना पुढे आणण्यासाठी काम करतोय. आणि त्यासाठी आपण ही प्रार्थना करायची. ही प्रार्थना हसून आनंदाने, चेहऱ्यावरती तुमच्या हसू आणि आनंद पाहिजे, तर तुम्हाला ते प्रसन्न होईल आणि मोठ्या प्रमाणात तुम्ही काम करा. सूर्याय सूर्याय सहस्रकिरणाय मम वंदति देहि देहि स्वाहा ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मम वंदति देहि देहि स्वाहा ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणाय मम वंदति देहि देहि स्वाहा. आता हात जोडायचे आहे, डोळे बंद, चेहऱ्यावरती हसू आणि आनंद. आणि माझ्या मागे परत म्हणायचं आहे, गुरवे नमः निसर्ग शक्ती नमः गुरवे नमः निसर्ग शक्ती नमः गुरवे नमः निसर्ग शक्ती नमः. आता ही सर्व शक्ती आपल्यामध्ये सामावून घ्यायची आहे आणि आयुष्यभर तरुण राहून आपल्याला त्या पर्यावरणाचं रक्षण करायचं आहे.
निसर्ग समृद्ध जीवन संस्कृती निसर्ग समृद्ध संस्कृती संपूर्ण जगाची गरज आहे. संपूर्ण जगाची गरज आहे. निसर्ग मित्र या नात्याने निसर्ग मित्र या नात्याने निसर्ग समृद्ध जीवन संस्कृतीचा निसर्ग समृद्ध संस्कृतीचा मला अभिमान आहे. मला अभिमान आहे. जेथे जेथे कोणताही जातीभेद वंशभेद व धर्मभेद नाही. नाही. जेथे मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म असे जो निसर्गाबरोबर अनुकरण करतो तोच खरा निसर्ग मित्र. चला निसर्ग मित्र होऊया. धन्यवाद. प्लास्टिक प्रदूषण नष्ट करणे की प्लास्टिक प्रदूषण जे आहे, प्लास्टिकमुळे होणारे जे प्रदूषण आहे, जे टनावारी प्लास्टिकचा कचरा तयार होतो आणि त्याच्यामुळे प्रदूषण वाढत राहतं. तर हे प्रदूषण रोखण्यासाठी संपूर्ण जगाने याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्यामध्ये किमान ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे प्लास्टिकचा वापर टाळणं किंवा कमी करणं. दुसरा उपाय आहे पुनर्वापर करण्यायोग्य असणारं प्लास्टिक वापरावं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक हे आपल्या जीवनामधून हद्दपार करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणं. ही यावर्षीची थीम आहे. वृक्षारोपण आणि कार्बनचं उत्सर्जन कमी करणं. या सर्व गोष्टी पर्यावरणाशी संबंधित जरी असल्या तरी आपण भारतामधले लोक आहोत, भारतामधले नागरिक आहोत आणि आपल्याला एखादं असं ठिकाण हवं असतं की जिथे आपण नतमस्तक होतो आणि त्या नतमस्तक होणाऱ्या ठिकाणी आपण आपली श्रद्धा व्यक्त करतो, आपली भक्ती व्यक्त करतो. तर त्याच परंपरेचा एक भाग म्हणून आपण शक्तीस्थळ ही कन्सेप्ट यावर्षी आणत आहोत. आणि शक्तीस्थळ म्हणजे काय त्याच्याविषयी सर्वांगीण माहिती सर तुम्हाला देणार आहे. मी फक्त एका वाक्यात सांगेन की शक्तीस्थळ ज्यामुळे तरुणाईला मिळेल बळ. आणि त्या शक्तीस्थळाविषयी आणि आजच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने शक्तीस्थळाचे जे महत्व आहे हे सर तुम्हाला सांगणार आहेत. आणि आपल्या संपूर्ण भारतामध्ये जे आपण 140 करोड जनता आहोत त्या 140 करोड जनतेने एक संकल्प करायचा आहे की भारतभरामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लावावे. आणि त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारतभर 700 करोड झाडं लावण्याची मोहीम गेल्या वर्षीपासून आपण सुरू केलेली आहे. आणि ही अविरतपणे चालू आहे. त्यामध्ये विविध तालुके, विविध गावं आणि विविध जिल्हे जोडले जात आहेत. आणि हा कारभार जो आहे तो तुमच्या गावापर्यंत, तुमच्या शहरापर्यंत आलेला आहे. तर तुम्ही समाजामधला असा घटक आहात की तुम्ही समाजाच्या समोर अनेक गोष्टी घेऊन जाता आणि समाज जो आहे तो तुमचं ऐकत असतो, पाहत असतो आणि अनुकरण करत असतो. तर तुमची जबाबदारी यामध्ये सर्वात मोठी असणार आहे की समाजापर्यंत हा जो आमचा छोटासा संदेश आहे पण अतिशय महत्वपूर्ण संदेश आहे तो तुम्ही घेऊन जावा. तर मी आता आदरणीय सर श्री अशोक एनजे यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं मनोगत आणि त्यांचं हृदगत तुमच्या समोर व्यक्त. आणि तरुण तगडा भारत या दोन सामाजिक आणि पर्यावरणवादी संघटनांच्या माध्यमातून अशोक एनजे सर आज गेले 20 वर्षापासून ठाणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात काम करते. रतन टाटा पुरस्कारापासून ते पर्यावरण दिनासाठी ठाणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी 150 ते 200 फूटाचं होर्डिंग बनवून ते संपूर्ण ठाणे शहरात फिरवण्यात आलं. आणि प्रत्यक्षपणे त्यांचं काम वृक्षारोपणावर मोठं आहे. पर्यावरण वाचलं पाहिजे, भूतळ वाचलं पाहिजे, निसर्ग वाचला पाहिजे या स्वकष्टाने स्वमेहनतीने त्यांनी आज ठाणे शहरातच नव्हे तर महाराष्ट्रात तमाम संघटना निर्माण केली. मागे शंकरराव चव्हाण विद्यापीठामध्ये शेकडोने तरुण तिथे त्या ठिकाणी सहभागी झाले होते. हे आम्ही प्रत्यक्षपणे पाहिले. मला एकच सांगणं आहे, असे कार्यकर्ते, असे ध्येयवादी लोक जेव्हा समाजासाठी काम करतात. आज तुम्ही नुकतंच ऐकलं असेल की अंटार्क्टिकाचा जो बर्फ आहे तो नव्याने पुनर्जीवित व्हायला लागलेला. म्हणजे ज्यावेळेस अशा संघटना
पडद्याच्या मागून काम करत असतात, पर्यावरणाला काहीतरी देत असतात आणि त्यातून हे पृथ्वीचं पुनर्निर्मिती होत असते, हे आपल्या जनसामान्य माणसांना कळत नाही. आपल्याला लक्षात नसतं. सरांनी जे निर्माण केलेला जो माणूस आहे की मी 700 कोटी झाडं माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत मी या भारत देशात लावणार आहे आणि त्यांचं ते काम मोठ्या पद्धतीने काम सुरू आहे. कुणाल बागुल सारखे तरुण आपलं सर्व सामाजिक पत्रकारिता सोडून त्यांच्या मागे पूर्ण वेळ देऊन असतात. आमचे दादा तुमचं काय नाव? राहुल गायकवाड हे देखील सरांच्या सोबतीला फुल टाइमर वर्कर म्हणून काम करतात आणि मी देखील कधी सरांची भेट घेत असतो. मला देखील रतन टाटा पुरस्काराने त्यांनी मला सन्मानित केलेलं आहे. तरी अशोक इंजे सरांचा जो काय प्रवास आहे त्यात निश्चित ठाणेकर, पूर्ण महाराष्ट्रातील लोक, जनता, राजकीय सामाजिक संघटना हे सर्व, परत शैक्षणिक संघटना, पर्यावरणवादी संघटना हे त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्यांचा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर आपण घेऊन जाऊया अशी या दिवशी, या पर्यावरण दिनाच्या दिवशी शपथ घेऊ. आणि या ठिकाणी तुम्ही सर्व आलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व पत्रकार बांधवांचं, भगिनींचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आपल्याकडे एक प्रथाच पडली आहे की कुठलाही सण उत्सव असेल तर तो साजरा करायचा आणि विसरून जायचा. आणि म्हणून आपल्या बॅनरवर तुम्ही बघितलं तर सेलिब्रेट एन्व्हायरमेंट डे एव्हरी डे, हा आज एक आपल्याला उत्साह यावं आणि त्याच्यातून आपण त्या पर्यावरणामध्ये चांगलं काम करावं अशा प्रकारचा हा कायम दररोज साजरा करण्याचा दिवस आहे. हे जर आपण समजून घेतलं तर हे काम नाहीये, हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि हे करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या निसर्गामध्ये, ज्या निसर्गामध्ये आपण जन्मलो आहे त्या निसर्गामध्ये आपण ढवळाढवळ केली नाही किंवा आपल्याला पर्यावरण रक्षण करण्याची सुद्धा गरज नाही. पण मानव प्राणी हा असा आहे की त्याने निसर्गात एवढी ढवळाढवळ केली आहे की 4 वर्षानंतर हा मनुष्य प्राणीच नव्हे तर जीवसृष्टी सुद्धा संपुष्टात येईल इतकं आपण निसर्गाला ओरबडलं आहे. निसर्गाला अजिबात कोणी सांभाळण्याची गरज नाही, पण मानवाने इतकं ओरबडलंय निसर्गाला की आता त्याला कळालंय की आता 4 वर्षानंतर आपण या पृथ्वीवर जगू सुद्धा शकणार नाही. आणि म्हणून तुमच्या माझ्यासारखी काही मंडळी पुढे आली आहे आणि याच्यातून आपण ही पर्यावरणाची मोहीम हाती घेतली. आता ही पर्यावरणाची मोहीम म्हणजे एखादं झाड लावणं किंवा एखादी सभा घेणं असं नाहीये, प्रत्यक्ष कृतीतून असलं पाहिजे. आणि कृती ज्यावेळेस आपण हे समजून घेतोय की इतकं निसर्गाला ओरबडलंय तर त्याच प्रकारची कृती असली पाहिजे. आपल्याला काही कोणाला खुश करायचं किंवा कोणीतरी आपले फोटो काढणारे किंवा कुठेतरी आपलं पेपरमध्ये येणारे यासाठी करण्याच्या या गोष्टी नाही. पर्यावरण ही आपली मोठी आई आहे की जी आई आपल्याला जन्म देते ती आपल्याला पर्यावरणामधून अनेक गोष्टी सांगत असते. आई जरी किती शिकलेली असू द्या किंवा नसू द्या, आपल्या बाळाचं रक्षण कसं करायचं ते आपल्या मातेला माहिती असतं. तशाच प्रकारे हे संपूर्ण पर्यावरण आहे ज्याच्यापासून आपण सगळे निर्मित आहोत. तर या निसर्गाला सगळं माहिती आहे कसं आपण नीट राहायचं. पण ज्या वेळेस आईवरतीच आपण घाला घातलाय आणि ह्या निसर्गाला आपण ओरबाडलंय तेव्हा आई सुद्धा अशा वेळेस बाळाला सोडत नाही, ती त्याला शिक्षा करते. आणि बाळाला शिक्षा करते म्हटल्यावर आपण सगळे कावरा होतो आणि गोळा होतो. आणि आता काय करायचं? निसर्गाची शिक्षा ती घ्यायचीच, पण शिक्षा जर कमी करायची असेल तर आपल्याला या पर्यावरणाचा जेवढा आपण ऱ्हास केलाय तेवढा भरून काढण्यासाठी काम करायचंय. हे काम नाहीये तर हे आपलं स्वतःचं अस्तित्व आहे. आणि हे अस्तित्व जगण्यासाठी आपण सिस्टमॅटिक पद्धतीने आता हे समजावं म्हणून आपण अनेक गोष्टी करतोय. आता सध्या जो गोंधळ भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या ठाण्यात चाललाय याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर कुणाच्याही डोक्यात हे येणार नाही की आपल्याला हे फार महत्वाचं आहे. अगदी आम्ही मागच्या वर्षी मुख्यमंत्री यांच्या दरे या गावी गेलो होतो, त्याही ठिकाणी त्यांना सांगितलं की राजकारण, समाजकारण हे सगळं चालू आहे, काही प्रश्न नाही, पण 4 वर्षानंतर तुम्ही आम्ही नसेल तर कुठले आमदार खासदार काय राजकारण करणार, काही शिल्लकच राहणार नाही. तेव्हा तुम्ही प्रायोरिटी याला दिली पाहिजे. आणि सुदैवाने आज आपण अनुभवतोय या ठिकाणी कोणी किती काम करतंय माहित नाही, पण ऍटलिस्ट अनेकांनी जाहीर केले की आपण कमीत कमी 2 लाख झाडं लावू. आता ह्या सगळ्या काय अवेअरनेसच्या गोष्टी आहेत. कोणी करेल का नाही हा अजून वेगळा भाग आहे, पण त्याच्यातून अवेअरनेस होऊन सर्वसामान्य जनता या पर्यावरणाच्या
फ्लोमध्ये येणार आहे आणि संपूर्ण भारतभर आपल्याला हे काम करायचं आहे. आणि हे काम करण्यासाठी आपण दोन कन्सेप्ट चांगल्या प्रकारे मांडले आहेत. एक तर बीडीसी म्हणजे ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह सायकल. आपण कामं का करत नाही किंवा आपण पर्यावरणाचं रक्षण का करत नाही किंवा पर्यावरणामध्ये आपण ढवळाढवळ का करतो, तर आपण डिस्ट्रक्टिव्ह सायकल मध्ये गेलेलो आहे. आपण कोणीही एकमेकांना तशा अर्थाने सहकार्य करत नाही, कोणती चांगली गोष्ट करण्याचा आपल्या डोक्यामध्ये विचार येत नाही आणि त्यालाच आपण म्हणतोय ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह सायकल. त्याच्यामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादी संघटना नाहीये, तर संपूर्ण देश आणि जगच डिस्ट्रक्शन मध्ये गेलेलं आहे. आता हा विचार जो आहे डिस्ट्रक्शनचा, हा जर गेला तर पर्यावरणाला सांभाळायची गरज लागणार नाही. आणि डिस्ट्रक्शनचा विचार जो आहे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की त्याच्यातून आपण बघतोय की पर्यावरणाची इतक्या मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे. आता ही डिस्ट्रक्शनची सायकल जर ब्रेक करायची असेल आणि ती ब्रेक केली तरच तरुणांमध्ये तशा अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन होईल. कारण कोणती गोष्ट ट्रान्सफॉर्मेशन शिवाय ह्या जगात घडत नाही. परिवर्तन झाल्याशिवाय काहीही करता येत नाही. आणि ते जर घडवायचं असेल तर माझ्यासारख्या 78 वर्षाच्या तरुणामध्ये ते परिवर्तन नाही झालं पाहिजे. ह्या इथं मुलं मुली बसलेले आहेत त्यांच्यामध्ये हे परिवर्तन झालं पाहिजे. कारण पुढचं आयुष्य त्यांना जगायचं आहे आणि ते जगण्याच्या दृष्टिकोनातून आपण ट्रान्सफॉर्मेशनसाठी एक शक्तीस्थळाची निश्चित कल्पना नाही तर प्रत्यक्ष कृती कार्यक्रम घेतलेला आहे. शक्तीस्थळ म्हणजे काय, तर एक 25 झाडांचं आपण जंगल तयार करतो. जंगलच का तयार करतो, तर कुठेही 1 गुंठ्यापेक्षा जास्त जागा मिळाली तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या झाडांचा समूह, वड, पिंपळ, आंबा, चिंच, लिंब ही एकत्र ज्यावेळेस येतात, जसे आपण एकत्र बसलो आहे तसा तो समूह एकत्र जर आला त्या ठिकाणी एक इकोसिस्टम तयार होते. आणि इकोसिस्टम तयार झाल्यावर सगळ्या प्रकारचे फुलपाखरं, पक्षी आणि जे काही इकोसिस्टम मध्ये छोटे छोटे जीवाणू आहेत ते सगळे त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या तयार होतात आणि ते एकमेकांना सांभाळतात. आणि म्हणून ही EFL जंगल जी संकल्पना आहे ती आपण शक्तीस्थळाच्या रूपाने मांडलेली आहे. आणि म्हणून त्याला जागा लागते किमान 1 गुंठा, जास्त तुम्ही 1 एकर 10 एकर कितीमध्ये करू शकता. पण जंगल आपण निर्माण केलं त्या ठिकाणी तर एक परिसंस्था निर्माण होते. आणि ही परिसंस्था निर्माण झाली की 4 वर्ष आपल्याला फक्त त्याला खत पाणी घालायचं आहे. पुढे त्याला आपल्याला काहीही करायची गरज नाही, कारण ते स्वतःच्या पायावर स्वतंत्र उभं राहिलेलं असतं. त्याची पाळंमुळं जमिनीत खोलवर गेलेली असते आणि त्याच्यातून ती परिसंस्था चांगली चालते आणि मग मानवाचं जे जीवन आहे तेही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे होतं. आता या ठिकाणी तरुणांचा सहभाग आपण का घेतोय, तर ह्या परिसंस्थेमध्ये किंवा शक्तीस्थळामध्ये ज्यावेळेस 25 झाडं लावून एक जंगल आपण तयार करतो, 4 वर्षामध्ये झाड मोठं होतं, ते फळं द्यायला लागतं, पुढे त्याला सांभाळायला लागत नाही. त्याच प्रकारचा तरुणी आपल्या देशामध्ये जे बेरोजगार आहे किंवा काही थोडंफार छोटं मोठं काम करतात आहे, पण प्रत्येकाला असं वाटतं की मी काय करू. काही आपल्या डोक्यात फक्त एवढाच विचार आणायचा आहे तरुणांनी आणि तरुणींनी की मला जे काही आवडतं त्याच्यावर मला फोकस करायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त 4 वर्षात मला दुसरं काहीही करायचं नाही. मग तुमची आवड कोणती असो आणि ती 4 वर्ष त्या झाडाबरोबर त्या शक्तीस्थळाबरोबर तुम्ही मनापासून त्याच्यावर श्रद्धा ठेवली तर 4 वर्षामध्ये ती व्यक्ती, तो तरुण किंवा तरुणी संपूर्ण त्या आपल्या आयुष्यामध्ये झाडाबरोबरच मोठे होतात. आणि त्या शक्तीस्थळाबरोबर त्यांच्यात असलेली जी क्रिएटिव्ह शक्ती आहे त्याच्यातून ती मुलगा किंवा मुलगी तयार होते आणि त्यांना जो व्यवसाय किंवा नोकरी किंवा अजून काही करायचं आहे त्याच्यामध्ये ते परिपूर्ण होतात, आपल्या पायावर उभं राहतात. म्हणजे या ठिकाणी आपण पर्यावरण म्हणजे फक्त झाडच नाही, माणूस सुद्धा आहे. तर त्याच्यामध्ये संपूर्ण जेवढे भारतामध्ये तरुण तरुणी आहे किंवा जगामध्ये, तर 4 वर्ष त्यांनी ही श्रद्धा ठेवून काम केलं तर जगामध्ये कोणीही बेरोजगार राहणार नाही किंवा ज्याला काम नाही असं राहणार नाही. पण ही श्रद्धा ठेवणं आणि हे 4 वर्ष फोकस करणं हे ज्या तरुण तरुणींना जमेल त्यांच्या बाबतीमध्ये कोणतीही अडचण राहणार नाही. म्हणजे इतका सोपा उपाय. पण आपण हे करतो का, आणि करत नसेल तर का करत नाही, तर ते न करण्याचं कारण आहे की आपण डिस्ट्रक्टिव्ह सायकल मध्ये आहे. आपण कोणी वाईट नाही, चुकीचे नाही, विध्वंसक चक्रामध्ये अडकलेली संपूर्ण सृष्टी आहे. आता ही विध्वंसक शक्ती जी आहे ही नाहीसं करायला कोणी येईल का, कोणी येणार नाही. आपण म्हणतो यावेळेस या पक्षाला निवडून देऊ, पुढच्या वेळेस त्याला देऊ, त्याच्यानंतर याला देऊ. ह्या सगळ्या याच्यामधून आपण जर विचार केला तर आतापर्यंत अनुभव असा आहे की त्यांनी काहीही बदल होत नाही. कारण विध्वंस करण्याचा जो विचार आहे
तो कमी अधिक प्रमाणामध्ये सगळ्यांमध्येच आहे. आणि म्हणून आपल्या देशातलं भारतामध्ये जमीन, पाणी, नद्या, डोंगर सगळं काही आहे. पण विचार कशाचा आहे? विध्वंस करण्याचा आहे, विध्वंसक शक्तीचा आहे. आणि आता तो एवढी त्याची प्रॅक्टिस झाली की आपल्याला तो विध्वंसच करेक्ट वाटायला लागलाय. आपण खूप मारामाऱ्या करतो तरी आपल्याला काही त्याचं वाईट वाटत नाही. म्हणून आपण विचाराने कुठे गेलेलो आहे? विध्वंस होतोय हे बरोबरच आहे असं आपल्याला वाटायला लागलंय. आणि त्याच्यामुळे आपण शांतपणे बसतोय आणि काही करत नाही. ही अतिशय धोक्याची मोठी घंटा आहे. आणि म्हणून या स्टेजला आपल्याला जर हा विध्वंस टाळायचा असेल तर भारतामधले, तुम्हाला एक उदाहरण देतो, जगातलं पण तेच आहे की भारतामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहे, संघटना आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपलेच ते लोक आहेत, तरी सर्व राजकीय पक्ष, त्यांचे आमदार, खासदार, MLA, MP आणि ब्युरोक्रेसीमध्ये असलेले नोकर वर्ग, कलेक्टर, IAS, IPS, ही सगळी पिल्लावळ म्हणतो मी. ही किती आहे? फक्त 1 कोटी आहे. किती आहे? 1 कोटी. आणि ह्या 1 कोटीमध्ये संपूर्ण भारत फिरतोय. आणि ह्या 1 कोटीमध्ये काय चालू आहे? फक्त डिस्ट्रक्शन. आणि ह्या डिस्ट्रक्शनमुळे संपूर्ण 139 कोटीला, म्हणजे भारतामध्ये संख्या 140 कोटी आहे, काय मेसेज जातो? अशाच प्रकारे डिस्ट्रक्शन करूनच जगायचं असतं. एकमेकांचे पाय ओढायचे, एकमेकांना खाली खेचायचं, याला हे कर, त्याला ते कर. कारण दिल्लीपासून गल्लीपर्यंत कोणता मेसेज जातोय? डिस्ट्रक्शनचा, विध्वंस करण्याचा. याच्यामध्ये कोणी चांगले वाईट हा विषय नाहीये, सगळेच सारखे आहे, कमी अधिक प्रमाणात आहे. पण ह्या विचारामुळे काय होतंय? संपूर्ण देशाचं नुकसान होतंय, संपूर्ण तरुण तरुणींचं नुकसान होतंय. आणि जगामध्ये कमी अधिक प्रमाणात हेच चाललेलं आहे. जोपर्यंत आपण या डिस्ट्रक्शन मधनं बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला पर्यावरण काय, आपल्याला स्वतःला सुद्धा आपल्याला वाचवता येणार नाही. आणि म्हणून आपल्याला ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह चेन, ही चेन आपल्याला ब्रेक करायची. तर त्यासाठी काय करायला लागेल? कोणी येणार आहे का? कोणी येणार नाही. त्यासाठी आपल्याला या 1 कोटी पासून थोडं सांभाळून राहायचंय. आपलेच लोक आहे सगळे राजकारणात, कोणी परक्या नाही. पण यांच्यापासून सांभाळून राहायचं म्हणजे आपण काय करायचं की ते त्यांचं जे काही चाललेलं आहे चालू दे, ते चांगलं वाईट काय करतात त्याच्यावर टीका टिप्पणी न करता उरलेले 139 कोटीमध्ये जी तरुण तरुण या ठिकाणी वसलेली आहेत संपूर्ण देशामध्ये, ते या ठिकाणी तरुण आहेत, तर ह्या सगळ्यांना आपण जर घेतलं आणि त्यांच्यामध्ये हे 4 वर्षात फक्त कल्चर घडवायचं आहे, त्याला वेळ लागत नाही. आणि हे कल्चर घडवा म्हणून आपण सिस्टम केलेली आहे. त्या सिस्टम मध्ये शक्तीस्थळाची निर्मिती केलेली आहे आणि 4 वर्षामध्ये शक्तीस्थळ तयार होतं. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकली काय घेतलंय? 1 कुटुंब 1 शक्तीस्थळ. म्हणजे 1 कुटुंब 25 झाडं लावेल किमान, ती 4 वर्ष मोठे करेल. त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये असलेले तरुण तरुणी, त्यांना जो विषय आवडतो त्या विषयावरच त्यांना फोकस करायला लावेल. आणि ते केल्यानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. म्हणजे पर्यावरण दृष्ट्या संपूर्ण भारत काय होईल? फळा फुलांनी बहरलेला भारत होईल. आणि संपूर्ण तरुण तरुणी आपल्या पायावर उभे राहिलेले असतील, कुणाचीही मदत न घेता आपल्या स्वतःच्या विचाराने. कारण डिस्ट्रक्टिव्ह चेन मधून आपण बाहेर पडतोय. आणि बाहेर नाही पडलं तर काय होतंय? आपण फक्त एकमेकांच्या कंप्लेंट करतोय. घरामध्ये तेच, समाजामध्ये तेच, सरकार हे करत नाही, ते करत नाही, आई वडील अमुक करताय, मुलं म्हणतात हे होत आहे. अशा वादामध्ये आपली काय होते? आपली पण शक्ती वाया जाते. आणि त्याला कारण आपण सगळे डिस्ट्रक्टिव्ह सायकल मध्ये आहोत. आणि आता आपल्याला यायचं आहे रचनात्मक कामात, कन्स्ट्रक्टिव्ह विचाराच्या सायकल मध्ये. आणि हे येताना याची सुरुवात प्रत्येकाला स्वतःपासून करायची आहे. आणि म्हणून या कामाची सुरुवात मी ज्यावेळेस माझ्यापासून एक 15-20 वर्षापूर्वी केली, तर त्यावेळेस लक्षात असं आलं की खूप अतिशय नैसर्गिक आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस कन्स्ट्रक्टिव्ह सायकल मध्ये काम करता त्यावेळेस तुम्हाला एकतर कोणताही स्ट्रेस आणि टेन्शन राहत नाही. कारण निसर्गामध्ये स्ट्रेस टेन्शन असं काहीही नाही. निसर्गामध्ये फक्त काय आहे? व्हायब्रंट नेचर आहे, आनंद आहे आणि सगळं काही नैसर्गिक आहे. अजून त्याला कुणी काही शिकवायला लागत नाही. म्हणून निसर्ग हाच आपला गुरु आहे. आणि 4 वर्ष आपण त्याच्या बरोबर राहिलं तर आपल्यामध्ये सगळे बदल 100% होतील. आता 4 वर्ष राहण्यासाठी कुणी आपल्याला अडवू आलाय का? अजिबात नाही. पण आपण तो मनाचा ध्यास ठेवला पाहिजे, ध्येय ठेवला पाहिजे. आणि त्याच्यातून आपल्याला ते गोल 100% गाठता येईल. आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आपलं पाऊल प्रत्येकाने उचलायचंय, प्रत्येकाने निसर्गस्थ बनवायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घरातली, गावातली तरुण मुलं मुली, त्यांच्या आवडीवर त्यांना फोकस करायला लावायचा आहे. आणि हा फोकस करायला लावल्यानंतर प्रत्येक गावातलं आणि संपूर्ण भारतामधले तरुण तरुणी आपल्या पायावर उभे राहिलेले दिसतील.
जमिनीची रोवणार आहे. आता समजा आपण ठाणे शहर घेतलं, आपल्या फ्लायओव्हरवरून आपण जर बघितलं तर खूप अगदी धबधब्यासारखं पाणी पाईपमधनं खाली पडतं आणि ते वाहून पुढे जातं, रोडनी गटारला मिळतं आणि गटारमध्ये मिळतो समुद्राला, खालीला मिळतं. म्हणजे गोडं पाणी आपण खारं करतो. चांगल्या पाण्याचा आपण तशा अर्थाने विचार करत नाही. त्याच ठिकाणी आपण छोटंसं बोर घेतलं आणि त्याच्यामध्ये ते पाणी सोडलं तर जमिनीच्या पोटात जाईल, जमिनीची तहान भागेल आणि अतिशय चांगल्या प्रकारे जो प्रकार आहे तो तसं झाला. कारण असं काही करण्याची गरज नाही. तुमच्याकडे गोडं पाणी आहे, तुम्ही दुबईत नाही राहत, तुम्ही भारतासारख्या नैसर्गिक समृद्ध देशामध्ये राहतात. या ठिकाणी तुम्हाला हे करायचंय. तेव्हा अशा ठिकाणी आपल्याला ह्या ज्या आहे ते रिसोर्सेस आपण वाचवले, खराब होऊ दिले नाही, तर आपल्याला अजून अशी काहीही नाटकं करण्याची गरज नाही. तिसरा मुद्दा जो आहे प्लास्टिकचा किंवा कचऱ्याचा, तर EFL क्लिअर कट सांगते की जगात कुठेही कचरा नाही. तुम्ही सुद्धा हे ऐकल्यानंतर आश्चर्यचकित व्हाल, काय बोलताय सर, काही यांना वेट लागले काय? होय, मला वेट लागले, मान्य आहे मला. पण जगात कुठेही कचरा नाही. जेव्हा निसर्ग तयार झाला, आपण तयार झालो, तेव्हा कुठेही कचरा नव्हता. जे काही होतं ते निसर्गापासून, झाडापासून, अन्नापासून जे काही उरलेलं असायचं किंवा पालापाचोळ पडायचं त्याचं नैसर्गिक खतच होतं, कंपोस्ट खत तयार होतं. तो ते एक उत्पादन आहे, तो कचरा नाही, त्याचं खत तयार होतं आणि त्याच्यापासून फळं फुलं मोठ्या प्रमाणात येतात. अशा प्रकारे ते एक चांगलं उत्पादन आहे. दुसरं, मानवाने काही वर्षामध्ये त्याला लागणारे प्लॅस्टिक पासून अनेक गोष्टी बनवल्या आणि ते बनवता बनवता स्वतःच्या सुखसोयीसाठी बनवून लक्षात आलं की अरे याच्यापासून प्रदूषण व्हायला लागलं, समुद्रात जायला लागलं, मातीत जायला लागलं, हवेत जायला लागलं आणि कॅन्सर सारख्या रोगाने धडाधड लोक मरायला लागले. कारण आपणच आपल्या पायावर तो पाडून घेतलेला दगड आहे. बरं, प्लॅस्टिक आणलं तर कमीत कमी आपण एवढं केलं पाहिजे की जे जिथून आणलं तिथे गेलं पाहिजे. आपल्या या समजा या ठिकाणी प्लॅस्टिक आहे, तर आपल्याला फक्त काय करायचे, ते प्लॅस्टिक उचलून एका पिशवीत भरायचे. डस्टबिन पण घ्यायचं नाही. तुम्ही डस्टबिन घेतलं तर परत कचरा आणताय, परत प्लॅस्टिक आणताय. समजा 30 कोटी घरं असतील तर वर्षातनं एकदा किंवा दोनदा जरी तुम्ही डस्टबिन आणलं तर 60 कोटी डस्टबिन तुम्ही आणताय. ते सुटल्यावर परत त्याचा कचराच होतो. म्हणजे कचरा नाहीसा करण्यासाठी आपण काय करतोय, परत कचराच करतोय. कारण त्या डिस्ट्रक्टिव्ह सायकल मध्ये आपण अडकलेलो आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचे, डस्टबिन नको, काही नको, काही नको. आपल्याकडे घरात अनेक पिशव्या येतात. शेती असेल तिथे सिमेंटच्या पिशव्या येतात. तर त्या पिशव्यांमध्ये, बॅगांमध्ये आपण फक्त जे न तुटणारा कचरा आहे त्याला कचरा म्हणायचं नाही, ते उत्पादन आहे. कारण ते मानव निर्मित प्रॉडक्ट आहे. त्याला 70-80 रुपये किलोचा भाव आहे. ते त्या पिशवीत टाकायचं. घरात असेल तर त्या पिशवीत टाकून ती पिशवी आपल्या दरवाजाच्या बाहेर ठेवायची आणि अशा प्रकारे तो प्लास्टिक उत्पादन हे प्लास्टिक उत्पादन हे विक्रीसाठी देता येतं आणि त्या ठिकाणावरून आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये जे गोरगरीब आहे, कबाडी लोक आहेत, त्यांना 2 पैसे मिळू शकतात. काही अडचण नाही. म्हणजे एक दुसरं उत्पादन झालं. पहिलं उत्पादन कुजणारं जे आहे ते खत झालं, कंपोस्ट. दुसरं प्लास्टिक आहे, ते रिसायकलसाठी जातं आणि ते आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या घराच्या बाहेर ठेवता येतं, शेतामध्ये ठेवता येतं. तर हा सगळा प्रयोग चांगल्या प्रकारे समजावा पटावरून आपण काय केलं, वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये या प्रकारचे प्रयोग करून बघितले. आणि मशाला ज्या ठिकाणी 200 बंगलोचं प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी झाडाला आम्ही रस्त्याच्या कडेने पिशव्या टाकल्या आहे आणि त्या ठिकाणी न कुजणारं जे प्लास्टिक आहे ते सर्व आपण त्याच्यामध्ये टाकलं जातं. तर त्या ठिकाणी शून्य कचरा प्रकल्प, जगात कुठेही कचरा नाही हे सिद्ध करण्यासाठी नव्हे तर हे सगळं समजावं म्हणून केलेलं आहे. आणि खरोखर जगात कुठेही कचरा नाही. पण हे आपण डोक्यात नाही टाकलं तर काही करता येणार नाही. कारण आपल्या डोक्यात खूप कचरा आहे. आता तो कचरा ज्याने त्याने काढायचा आहे. हे जर समजलं, तुम्ही मनापासून म्हणा जगात कुठेही कचरा नाही, तर तुम्ही तुमच्या घरातही काही होऊ देणार नाही. एक प्रॉडक्ट आहे, उत्पादन आहे, प्लास्टिकचं उत्पादन आहे, कुजणारं उत्पादन आहे. 2 ठिकाणी जातील. एक 80 रुपये किलो आहे, एक 10 रुपये किलो आहे. त्याच्यापासून तुम्हाला पैसे देतील. पण कचरा आहे हे तुम्ही डोक्यात ठेवल्यानंतर काय होतं, सुरुवात होते अगदी इकडं फेक तिकडं फेक, कारण डोक्यामध्येच कचरा भरलेला आहे. तर जगात कुठेही कचरा नाही. तुम्ही जे काही ज्याचं विघटन होते ते तयार केलं असेल तर ते त्याच्या ठिकाणी जाण्यात परत रिसायकल होण्यासाठी तुम्ही त्या बॅगेमध्ये टाका. डस्टबिन आणायची गरज नाही. ते आपल्या कन्सेप्ट मध्ये सिस्टम तयार केली. जे झाड आपण लावतो ते झाड लावताना त्याचा फोटो काढायला सांगतो आपण. त्याचबरोबर 4 वर्ष सतत मोठं होताना प्रत्येक वर्षी त्याचा फोटो काढून त्या ठिकाणी पाठवायचा आहे. आणि अशा प्रकारे आतापर्यंत 1,57,000 झाडं आपण लावली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आणि
एक 2-3 ठिकाणी परदेशामध्ये सुद्धा, कारण आपण एक सिस्टम तयार केली इको फ्रेंडली चेन, WWEFC, वर्ल्ड वाईड इको फ्रेंडली चेन. आता ह्या चेनचा कोणीही भाग होऊ शकतं. बऱ्याचदा झाडं लावली जातात पण त्यांचं संगोपन हा, होत नाही. तर तर ते- आपल्या माध्यमातून लावलेल्या झाडांचे किती झाडांचं संगोपन झालंय? आता जेवढे लावतो ते जगवण्यासाठीच लावायचं, नाही तर झाड लावायचं नाही, हा कन्सेप्ट असल्यामुळे, ते झाड जगवण्यासाठीच लावायचं असल्यामुळे प्रत्येक वर्षी त्याचा फोटो टाकायला लागतो. त्याच्यामुळे जेवढी झाडं लावतो त्याच्यामध्ये हार्डली 5 to 10% मरतात, पण त्या ठिकाणी दुसऱ्या वर्षी परत आपण झाड लावायला लावतो. आणि त्याचं प्रोटेक्शन जे आहे, आता जे मी तुम्हाला सांगितलं शक्तिस्थळ, एक 25 झाडाचं आपण काय करतो, जंगल तयार करतो. आणि त्या 25 झाडांना एकत्र सांभाळायला आपल्याला जास्त मोठं काही करायला लागत नाही. ज्यावेळेस आपण एक एक झाड लावतो तर त्याला प्रोटेक्शन करणं तसं कठीण जातं. आणि म्हणून या 25 झाडाला खेड्यामध्ये आपण काटेरी कुंपण लावतो, शहराच्या ठिकाणी आपण त्याला जाळीचं कुंपण लावतो. आणि एका गावाला ते करणं अवघड नाही. संपूर्ण निसर्गाची गरज आहे. संपूर्ण निसर्गाची गरज आहे. निसर्ग मित्र या नात्याने निसर्ग मित्र या नात्याने निसर्ग मित्र या नात्याने निसर्ग मित्र या नात्याने इको फ्रेंडली लाईफचा इको फ्रेंडली लाईफचा मला अभिमान आहे. मला अभिमान आहे. जेथे कोणताही जातीभेद नाही, जातीभेद नाही, धर्मभेद नाही, धर्मभेद नाही, जेथे मानव ही एकच जात व मानवता हा एकच धर्म, निसर्गाबरोबर असे जो अनुकरण करतो तोच खरा निसर्ग मित्र. चला निसर्ग मित्र होऊया. चला निसर्ग मित्र होऊया. ब्रेक द डिस्ट्रक्टिव्ह चेन, विचारांची डिस्ट्रक्टिव्ह चेन आपल्याला संपवायची आहे, की ज्याच्यातून आपल्याला रचनात्मक दृष्टिकोनातून या पर्यावरणावरती काम करायचं आहे, की जेणेकरून भविष्यामध्ये फक्त पर्यावरणामध्ये ढवळाढवळ केली नाही तर पर्यावरणच आपल्याला वाचवणार आहे. पण आज आपण ढवळाढवळ केलेली आहे आणि म्हणून आज आपल्याला पर्यावरणावरती काम करायला लागत आहे. आणि त्यासाठी आपण जो कन्सेप्ट राबवतोय तो आहे शक्तिस्थळाचा. शक्तिस्थळ म्हणजे एकाच जागेवर आपण 25 झाडं किमान लावायची. वड, पिंपळ, आंबा, चिंच अशी फळझाडं त्याच्यात असतील. आणि जी इकोसिस्टम आहे ती त्या ठिकाणी निर्माण होते. एक कुटुंब एक शक्तिस्थळ असं ज्यावेळेस आपण सगळ्यांना आव्हान करतो आणि 4 वर्षामध्ये मोठी होतात, तर त्याचबरोबर जे तरुण आहे ते त्या ठिकाणी आपल्या आवडीप्रमाणे काम करतात, मोठे होतात आणि त्याच्यातून स्वयंपूर्ण समृद्ध भारत हा तयार होतो. आता ही संकल्पना करत असताना वॉटर कन्झर्वेशन ज्याला आपण म्हणतो, तर त्याला आपण पाऊस पाणी गुहा म्हणजे काय, की जिथं पाणी पडतं तिथेच जिरवायचं. यासाठी कुठल्याही यंत्रणेची गरज नाही. आपण त्या ठिकाणी ड्रिल करू शकतो, एक 5-6 फुटाचा खड्डा करू शकतो आणि पाणी त्यात जिरवू शकतो. ते पाणी अजून भरून पुढे जात असेल तर पुढे अजून घेऊ शकतो खड्डा, शेतात असू द्या, घराजवळ असू द्या, सोसायटीजवळ. पण हे प्रत्येकाने समजून घेतलं तर आपल्या जमिनीतली पाण्याची लेवल वरती जाणार, त्यात शंकाच नाही. तिसरी गोष्ट, कचरा आपण जो म्हणतोय तर हा आपल्या डोक्यात आहे. कचरा जगात कुठेही नाही. कचरा आपण तयार केलेला आहे, आपल्या डोक्यात आहे. जे काही आहे एक कुजणार प्रोडक्ट आहे, ते खत आहे, कंपोस्ट खत आहे आणि उत्पादन आहे 10 रुपये किलो त्याची किंमत आहे. आणि जे मानव निर्मित आहे प्लास्टिक, ज्याला आपण म्हणतो कचरा आहे, तर मानवाने निर्मित केलेलं आहे. तर त्याची किंमत जी आहे, जर आपण तशाच प्रकारे जो परत पाठवला तर त्याला आपण स्वतंत्र जमा केला तर त्याची किंमत 80 रुपये किलो आहे. आणि त्याच्यापासून गोरगरिबांचं पोटच भरतं. त्याच्यामुळे तिन्ही पातळ्यांवरती ज्यावेळेस आपण काम करू तर त्यावेळेस भारतातच काय जगात सुद्धा हा पर्यावरणाचा प्रश्न तयार होणार नाही. आणि पर्यावरण आपल्याला सगळ्यांना सांभाळून घेईल, याच्यामध्ये कोणतीही शंका नाही. अशा विचारातून आपण कामाला लागूया आणि ह्या विचारातून ह्या प्रत्येकाने करायची गोष्ट आहे आणि सगळ्यांना घेऊन आपण हे पर्यावरण सांभाळूया आणि आनंदाने जीवन जगूया. धन्यवाद.